आणि माझ्या डोळ्यामध्ये दोन्ही डोळ्यामध्ये अश्रू आहेत। एका डोळ्यामध्ये भाई दुःखाश्रू आहेत। गेली 38 वर्ष शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेनेत काम करत असताना नगरसेवक, नगराध्यक्ष, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि त्यानंतर 2009, 2014, 2019 त्या कालावधीमध्ये मी आमदार होऊ शकलो, नंतर शिवसेना उपनेता झालो। या संपूर्ण वाटचालीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातला सदस्य एवढ्या मोठ्या पदावर पोहोचला आणि तो पक्ष मला मागे टाकून सोडून मला आता नवीन प्रवाहामध्ये यावं लागतंय। त्यामुळे माझ्या डोळ्यामध्ये नक्की दुःखाश्रू आहे आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आहे, कारण कुटुंबातला सदस्य म्हणून भाईने माझ्यावरती प्रेम केलं। 2009 ची निवडणूक, त्या निवडणुकीमध्ये भाई आणि आम्ही त्या ठिकाणी विधानसभेमध्ये असेल त्या काळापासून आम्ही 9 आणि 14, 19, 2022 पर्यंत भाईनी मला कुटुंबातला एक छोटा भाऊ म्हणून मार्गदर्शन, दिशा आणि सहकार्य केलं। भावनेने निश्चितपणे पुढे गेलो आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये सुद्धा पुढे जायचा निर्णय घेतला। एक दुःख आहे नक्कीच, 2.5 वर्षापूर्वी भाई मुख्यमंत्री होत असताना भाईंसोबत जाऊ शकलो नाही, त्या वेळची परिस्थिती असेल, पण निश्चितपणे त्यानंतरच्या कालावधीमध्ये हा निर्णय घेतला आणि भाईने मला कुटुंबामध्ये सामावून घेतला। निश्चितपणे आनंदाचा क्षण माझा आहे। आणि मग 2006 मी पोटनिवडणूक लढवली होती। त्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा सामंत साहेब मी पराभूत झालो होतो, पण 9, 14, 19 मध्ये निवडून आल्यानंतर 2024च्या निवडणुकीला मी सामोरं गेलो। 2024च्या निवडणुकीत सामोरं जाताना मला पराभवाला सामोरं जावं लागलं। ह्याला जबाबदार कोण, हा प्रश्न नक्की आतापर्यंत मी आपल्यासमोर मांडलेला आहे। आपल्याला आठवत असेल 2014 साली भाजप सेनेची युती सत्ता आली आणि त्या युतीमध्ये मला वाटलं होतं उदयजी की माझ्यासारखा एक निष्ठावंत सैनिक त्या ठिकाणी मंत्री होईल म्हणून। शिंदे साहेबांनी सुद्धा त्यावेळेला उद्धव साहेबांकडे माझी शिफारस केली होती, दुर्दैवाने होऊ शकलो नाही। पण शिवसेनेचे नेते, आता नाव घ्यावंच लागेल, विनायक राऊतनी त्यावेळेला दीपक केसरकरांना मंत्री केलं। राजन साहेब तो कालावधी गेला, 2024 ची निवडणूक आली आणि मग त्यावेळेला सुद्धा वाटलं होतं की राजन साहेबांना पुन्हा संधी मिळेल, कुठेतरी मंत्री होईल। माझे उदय सामंत शिवसेनेमध्ये आले आणि उदय सामंत मंत्री झाले 2019